दिवसभरातल्या मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या आपण बघूया। महायुती सरकारला आमचा नाही तर गोमातेचा आशीर्वाद आहे। महायुतीचं सरकार गोमातेच्या आशीर्वादानंच शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य आहे। देवेंद्र फडणवीस विजनरी लीडर आहेत, त्यांना महाराष्ट्रातील प्रश्नांची जाण। आज राज्यामध्ये खऱ्या अर्थानं देवेंद्र पर्वाला सुरुवात। भाजप नेते प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य आहे। देवेंद्र फडणवीस साहब एक विजनरी लीडर है, तो उसको स्टडीड है, महाराष्ट्र की समस्या मालूम है, तो गरीबों के कल्याण के लिए और महाराष्ट्र के विकास के लिए आज एक नया पर्व देवेंद्र पर्व शुरू हुआ है। ये मैं बड़े दावे के साथ बताना चाहता हूँ। फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दरेकरांना अश्रू अनावर। फडणवीसांना विलन ठरवलं जात होतं, टीका करत होते, पण जनतेनं फडणवीसांना पाठबळ दिले। दरेकरांकडून भावना व्यक्त। उद्धव ठाकरे शरद पवार शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित। शरद पवारांसह राज ठाकरेंना फडणवीसांचा फोन। शपथविधीसाठी निमंत्रण मात्र वैयक्तिक कारणास्तव उपस्थित नाही, राज ठाकरेंची माहिती। बदल्याचे नाही बदलाचे राजकारण करणार। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। बदनामी करणाऱ्यांना माफ केलं, हाच आपला बदला। फडणवीसांचा विरोधकांना टोला। महायुतीचं सरकार जनतेनं निवडून दिलेलं नाही, नाना पटोलेंची महायुतीच्या सरकारवर टीका। शिंदे 100% शपथ घेणार, दिल्लीशी पंगा घेण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही। येत्या काळात भाजपच शिंदेंचा पक्ष संपवेल, संजय राऊतांची टीका। रत्नागिरी, नंदुरबार, नाशिक आणि कोल्हापूरमधील नागरिकांशी शपथविधी सोहळ्याला पाहण्यासाठी टीव्ही 9लाच पसंती। मोठ्या LED स्क्रीन लावत दिमागदार शपथविधी सोहळा अनुभवलाय। मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांकडून सिद्धिविनायक आणि मुंबादेवीचं दर्शन तर गोमातेचंही केले पूजा।